अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगावमध्ये आदिवासी समाज संतप्त बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। राळेगाव तालुक्यातील कथित 34 आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले असून आता आदिवासी समाज आक्रमक भूमिकेत आला आहे। सोशल मीडिया, काही राजकीय नेते आणि काही संघटनांकडून पुराव्याविना करण्यात आलेल्या आरोपांमुळे संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करत ट्रायबल फोरम आणि राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, तहसीलदार आणि राळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की ज्यांनी जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची बदनामी केली त्यांनी 2 दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। दुहेरी अवतरण चिन्ह, कायदेशीर कारवाईची मागणी। संघटनांनी प्रशासनाकडे खालील कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे। अट्रॉसिटी कायदा 1989 सुधारित 2015 अंतर्गत कलम 3(1)(R)(3)(1) यू. भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 356, 353 आदिवासी समाजाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे। या प्रकरणामुळे आदिवासी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। संघटनांचे म्हणणे आहे, आदिवासी समाज गरीब असला तरी आपल्या मुलांना जपणारा आणि प्रामाणिक आहे, कोणालाही समाजाची अब्रू वेशीवर टांगण्याचा अधिकार नाही। संघटनांनी स्पष्ट केले आहे की जर तपासात एखाद्या मुलीच्या मानवी तस्करीचे प्रकरण आढळले तर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, मात्र संपूर्ण समाजाला दोषी ठरवून बदनामी करणे थांबवावे। निवेदनावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष रजनीकांत परचाके, शंकर पंधरे, दिलीप किनाके, मनोहर कुडमते, मधुकर पावले, विशाल आत्राम, भरत परचाके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक रवींद्र राऊत सर सह सहसंपादक खुशाल वानखेडे। रायगाव शहरामध्ये सतत 3-4 दिवसापासून आदिवासी 34 मुली बेपत्ता असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुजी चव्हाण यांनी जो दावा केला तो त्यांचा दावा पेशंट खोटा पडला। कारण ती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिता साहेब यांनी सांगितलं आहे की आजपर्यंत या एका वर्षामध्ये कुठेच आदिवासी मुलीची नोंद नाही गायब असल्याची, हा पूर्ण खोटा दावा आहे। माझी त्यांना विनंती आहे की आदिवासी समाजाच्या मुलीची बदनामी करावी थांबावी, अन्यथा जो कोणी बदनामी करल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येईल। प्रभुजी चव्हाण यांनी एक आदिवासी समाजाशी जागृती निर्माण करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये त्याचा गलत माहिती पोहोचवली आहे। म्हणजे जसं 34 आदिवासी समाजाच्या मुली बेपत्ता झाल्या, अपहरण झाल्या, अशी कुठल्याही प्रकारची तक्रार महाराष्ट्रामध्ये किंवा रायगाव तहसीलमध्ये अद्याप मिळाली नाही। परंतु हा एक हेतू फक्त आदिवासी समाजाची कशा प्रकारे बेइज्जती होईल, कशा त्यांचा दबाव आणता येईल, बीजेपी सरकारचं आधीपासूनचं धोरणच आहे की आदिवासी समाजाला कशा प्रकारे दाबता येईल आणि त्याच्यावर कशा प्रकारे आपण प्रेशर निर्माण करून स्वराज्य निर्माण करता येईल।